नमस्कार मित्रांनो. बी जे पीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आता काय म्हणतात ते बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपबरोबर कशा पद्धतीने जोडले गेले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना बरोबर घेण्याबाबत पुणे पिंपरी चिंचवडमधले कार्यकर्ते मला सांगत होते की थोडा विचार करा. मुख्यमंत्री फडणवीस यांनाही मी नेहमी खाजगीत थोडा विचार करावा असे सांगितले होते. आता पवार यांना बरोबर घेतल्याने पश्चाताप होत आहे. आता मित्रांनो, अगोदर ठाकरेची शिवसेना फोडली आणि शिंदेला उपमुख्यमंत्रीपद दिलं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची फोडली आणि अजितदादांना सत्तेमध्ये घेतलं. हे सगळे करत असताना यांना पश्चाताप झाला नाही. आणि आत्ता यांना पश्चाताप का होतो? कारण मुळात गर्दी वाढली की लाभार्थी वाढतात, कारण वाटेकरी वाढतात. प्रत्येक व्यक्ती वाटा मागतो. मग तो जो पक्ष फुटला त्याच्याबरोबर जे कोणी गेले तेही वाटेकरी होतात आणि त्यांना वाटा हवा असतो. मग तो वाटा वेगवेगळ्या कामाचा असेल, तो टेंडरचा असेल, तो वेगवेगळ्या बिलांचा असेल, तो वेगवेगळ्या पद्धतीने मिळणारे राज्यातली पदं असतील, खासदार आमदारपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, बँका असे जी ठिकाणी राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होतो आणि ज्या ठिकाणून जास्तीत जास्त मिळकत मिळते अशा ठिकाणी वाटेकरू हा वाटा मागत असतो. मग जेव्हा एकाच पक्षाला सत्ता मिळवताना त्यांच्या लोकांना सगळ्या ठिकाणी बसवणं कठीण जातं, सगळ्यांना पदं देणं मुश्किल होतं. त्या ठिकाणी जर 3 पक्ष एकत्र आले तर मग मंत्रिपद कसे वाटले जातील, मग महामंडळांचे पदाधिकारी कसे बसवले जातील आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या ठिकाणी कुणाकोणाला तिकीट देण्यात येईल, अशा सगळ्या भानगडी ह्या उत्पन्न होतात. पण जेव्हा सत्ता हवी असते आणि तेव्हा मात्र हे सगळी साठमारी केली जाते. या सगळ्यांना आव्हान केलं जातं, या सगळ्यांना एकत्र घेऊन मोठ बांधली जाते. पण जेव्हा सत्तेत वाटेकरू वाढतात तेव्हा मग मूळ पक्षाला ती अडचण निर्माण होते, कारण त्यांचे जुने जाणते कार्यकर्ते नाराज होतात. आता इथेही तसंच झालं. जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या ठिकाणी मग कुणाबरोबर युती करायची याची भांडणं सुरू झाली आणि या भांडणामध्ये मग मोठ्या प्रमाणात साठमारी सुरू होती. आता मुंबईमध्ये बी जे पी आणि शिंदेसेना एकत्र आलेली आहे, त्यात अजित पवार नाही. तर पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत, तिथं बी जे पी आणि शिंदेसेना नाही. म्हणजे आता नाशिकमध्ये तर बी जे पी स्वतंत्र लढते, त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र झाले आणि त्यांनी बी जे पीला विरोध सुरू केला. त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा निवडणुकीची सभा सुरू झाल्या, जेव्हा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वक्तव्य सुरू झाले, त्या ठिकाणी अजितदादा भ्रष्टाचारावर बोलले की आम्ही भ्रष्टाचार कापून घेणार नाही. आणि मग रवींद्र चव्हाणांना अशा पद्धतीने बोलावं लागलं, कारण अजितदादा सत्तेवर असून बी जे पीवर टीका करतायत. मग ती बी जे पीला कशी सहन होईल? तेव्हा हा सगळा प्रकार असा आहे. त्याच पद्धतीने राज्यात जेवढ्या महानगरपालिका, नगरपालिका आहेत त्या ठिकाणी कुठे शिंदे, कुठे अजितदादा युती, कुठे अजितदादा ते बी जे पी युती, कुठे बी जे पी तर शिवसेना युती, असा सगळा प्रकार चालू आहे. काही ठिकाणी शरद पवार आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले दिसतात, तर काही ठिकाणी शरद पवार काँग्रेस एकत्र आलेली दिसते. म्हणजे हे लोकांनी समजायचं काय, नक्की शत्रू कोण आणि नक्की मित्र कोण काही कळायला मार्ग नाही. तेव्हा ही खिचडी यापुढे वाढतच जाईल आणि मग जास्त असं सत्ताधारीच पक्षातले लोक सत्ताधारीच पक्षावर टीका करतील आणि राज्यातले वाभाडे काढतील. म्हणजे जे मित्र आहे ते शत्रू होतील आणि शत्रूच राहतील, असा हा सगळा मामला आहे. खरं तर सगळ्यांना पद हवं आणि सगळ्यांची सोय पक्षाला करावं लागते. तर प्रश्न असा पडतो, प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे, आपला मतदार दुसरीकडे जाऊ नये याची चिंता करायची. मग त्यामुळे आपसूक हे एकमेकावर टीका करतात, सोबत राहून हे अलगची भाषा करतात. आणि मग खरं तर सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची गरज नाही, कारण सत्ताधारी पक्षामधलेच गट सत्तेत भरून सत्ताधारी पक्षावर टीका करतात. हा सगळा मामला आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पक्ष वाढवायचा आहे, दुसरा पक्ष नामशेष करायचा आहे, त्याचं वर्चस्व कमी करायचं आहे, ह्या गफलतीत ह्या सगळ्या गोष्टी होतात. शरद पवारचं
वर्चस्व कमी करायचं, मग अजितदादाला इकडे घेतलं. ठाकरे ऐकत नाही, मग ठाकरेचं नाक ठेचायचं, मग शिंदेला इकडे घेतलं. हा सगळा मामला BJPने करून ठेवला आणि त्यांना आता निस्तरणं मोठं मुश्किल होऊन गेलं आणि यापुढे ते अजूनच मुश्किल होत जाईल. पण कळतं ते वळत नाही असं म्हणतात, असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर ही गोष्ट आज महानगरपालिकेमधले हे वेगवेगळे प्रकार दिसू लागले. पण जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका लागतील तेव्हा अजून मोठ्या प्रमाणात हे सगळे एक सत्ताधारी विरोधक तयार होतील आणि विरोधकच सत्ताधारीवर सत्तेत राहून टीका करतील, असा हा सगळा मामला आहे. म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांनी टीका करण्याची गरज नाही. अर्थात त्यांच्यात ती ताकद राहिलेली नाही आणि त्यांचा जनधारी फारसा नाही, त्यांच्याकडे माणसंबी नाही. तेव्हा मग सत्ताधारीवर टीका करतील आणि महाराष्ट्र ते सगळे गमतीने बघेल, कारण लोकांच्या हातात काही नाही, बघितल्याशिवाय काही पर्याय नाही आणि मतदान शीट दिल्याशिवाय काही पर्याय नाही. तेव्हा चांगला नसेल तर मग वाईटातला चांगला कोणता असं म्हणून लोक मतदान करतात. बाकी दुसरं काही नाही, कारण चांगले कुणीच राहिलेले नाही. जे वाईट आहेत त्याच्यामधला बरा जो आहे, जो वाईटातला चांगला आहे त्याला मतदान करावं, असा हा सगळा प्रकार आहे. तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र आणि एक प्रकारे ठिगळागत झालेलं आहे. कुठं कुठं फाटलेलं आहे, कुठं कुठं त्याला ठिगळं द्यायची असा प्रकार आहे. म्हणजे ते आपण बघितलं असेल की जे नंदीवाले असतात त्यांच्याकडे ज्या पद्धतीने नंदी देवावर टाकण्यासाठी एक गोधडी असते, ती गोधडी किती किती रंगाच्या ठिगळ्यांनी त्यांनी जोडलेली असते आणि ती दिसायला फार छान दिसते. पण ती कुठं कुठं फाटलेली असल्यामुळे त्यांचे ठिगळे दिलेले असतात आणि त्याला एक सुंदर आकार येतो. त्यामुळे बघणाऱ्याला असं वाटतं, वाह काय छान डिझाईन बनवली. पण ती डिझाईन नसते मित्रहो, तर ते फाटलेल्या जागेला शिवण करून ते झाकण्याचा प्रयत्न असतो. तसा हा सध्या आजचा शिवसेना, राष्ट्रवादी आणि अजितदादांचा हा सगळा प्रकार आहे. ही सगळी ठिगळं आहेत, ती एकत्र जोडून एक प्रकारे गोधडी सत्तेची उभी राहिलेली आहे आणि ती केव्हा फाटेल याचा काही नेम नाही. नमस्कार.